नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल राठोड स्वागत करतो तुमचं आपले शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनल। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी कांदा पिकाची मित्रांनो लागवड केलेली आहे आणि त्यांचा सध्या कांदा हा 2 ते 2.5 महिने झालेला आहे। मित्रांनो, यावर्षी थोडं वातावरण खराब आहे, त्यामुळे कांदा पिकावर अनेक बुरशीजन्य रोगांचा व मित्रांनो कीटकांचा जो आहे तो जास्त प्रमाणात प्रादुर्भाव हा आपल्याला मित्रांनो दिसून येत आहे। मित्रांनो, हा माझा कांद्याचा प्लॉट आहे, ज्याला आज 2.5 महिने हे पूर्ण झालेले आहेत। पण मित्रांनो, याच्यावर आज बुरशीचा आणि जे थ्रिप्स आहेत, ज्याला आपण फुलकिडे म्हणतो, याचा जो आहे तो प्रादुर्भाव दिसून येत आहे। त्यासाठी मित्रांनो आपण कांदा पिकावर दुसरी किंवा मित्रांनो तिसरी फवारणी कुठली घ्यायची हेच मित्रांनो आपण बघणार आहोत। आणि मी जे फवारणी घेत आहोत हेच तुम्हाला मित्रांनो मी सांगणार आहे। मित्रांनो, ही माझी या कांदा प्लॉटवर दुसरी फवारणी आहे, ज्यामध्ये मित्रांनो मी बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी हे मित्रांनो क्रिस्टल कंपनीचे जे टिल्ट आहे याचा वापर मी करीत आहे। हे मित्रांनो घेत असताना प्रति पंप 15 ml याचा आपल्याला वापर करायचा आहे। त्यासोबत मित्रांनो फुलकिड्यांचा जर जास्त प्रादुर्भाव असेल, माझ्या प्लॉटवर मित्रांनो साधारणतः फुलकिड्यांचा प्रादुर्भाव आहे, यासाठी मित्रांनो मी फिप्रोनिल 40% प्लस इमिडाक्लोरोपिड 40% हे औषध हे कंटेंट असणारं मित्रांनो योरो हे औषध सुमिटोमो कंपनीचं आपण घेत आहोत। मित्रांनो, हा कंटेंट असणारं जे प्रसिद्ध कीटकनाशक आहे ते आहे मित्रांनो घरडा कंपनीचं पोलीस। तुम्ही मित्रांनो ते पण घेऊ शकता। आपण मित्रांनो ते जर मिळालं नाही तर तुम्ही हा घटक असणारं कोणतंही एखादं कीटकनाशक मित्रांनो घेऊ शकता। या दोन याचा मित्रांनो तुम्ही वापर करू शकता। तसेच तुमचे शेंडे जर जास्त प्रमाणात पिवळे पडले असतील आणि जर ते जळाले असतील तर तुम्ही कॅल्शियम नायट्रेट या औषधाचाही मित्रांनो तुम्ही जे आहे ते वापर करू शकता। आणि त्यासोबतच मित्रांनो तुम्ही जे आपण स्टिकर घेत असतो मित्रांनो, स्टिकर आपल्याला महाग जात असते। प्रत्येक फवारणी मित्रांनो आपली जर 10 पंप फवारणी असते तर आपल्याला 250 ते 300 रुपये स्टिकरचा खर्च येतो। त्यासाठी तुम्ही एवढा खर्च न करता जे आपली 50 पैशाची शॅम्पूची पुडी भेटते याचा वापर करूनही तुम्ही जे ते स्टिकरचे काम साधू शकता आणि तुमचा मोठा खर्च याच्यावर मित्रांनो वाचवू शकते। त्यासोबतच मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये एक मित्रांनो लिंबू घ्यायचा आहे। आपण मित्रांनो जेव्हा फवारणी घेत असतो तेव्हा आपलं पाणी हे बरेचदा खराब असतो। आपल्या पाण्याचा जो pH असतो मित्रांनो हा मित्रांनो जास्त असतो, त्यामुळे आपल्या फवारणीचे रिझल्ट आपल्याला येत नाही। त्यासाठी आपण प्रतिपंप एक निंबू त्याच्यामध्ये मित्रांनो त्या पंपात मिसळून आपल्याला फवारायचे आहे, ज्यामुळे आपल्या पाण्याचा pH मेंटेन होईल आणि आपल्याला चांगल्या प्रकारे त्याचा मित्रांनो फायदा हा मिळून जाईल। आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण फवारणी घेत असतो तेव्हा फवारणीची वेळ ही महत्त्वपूर्ण असते। म्हणून फवारणी करताना सकाळी 7 वाजतापासून तर 11 वाजल्यापर्यंत आणि दुपारी 4 वाजतापासून तर मित्रांनो 7 वाजेपर्यंतच तुम्ही याच वेळेत फवारणी घ्या, तुम्हाला अत्यंत जबरदस्त फायदा मित्रांनो मिळून जाईल। तर मित्रांनो कशी वाटली ही माहिती हे आपल्याला कमेंट करून नक्की कळवा। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला मित्रांनो नक्की एक लाईक करा आणि आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकरी बांधवांजवळ हा व्हिडिओ मित्रांनो नक्की शेअर करा।